मित्रांनो नमस्कार. कॅन्सरचे रुग्ण आत्ताच्या काळात भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर आता जवळजवळ असं घरटी कॅन्सरचे रुग्ण आहेत का काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. कॅन्सरला कारणं काय आहे ते तुम्हाला माहितीच आहेत की अनेक कारणं आहेत. केमिकलचा अतिवापर आपल्या जीवनामध्ये वाढलेला आहे, जीवनशैलीमध्ये बदल झालेले आहेत, ताणतणाव आहे, त्यानंतर केमिकलचे जे कॉस्मेटिक आहे त्याचा वापर आहे. अशा अनेक कारणामुळे कॅन्सर होतो किंवा क्रॉनिक इन्फ्लेमेशन आपल्या शरीरात कुठलंही राहिलं आणि ते जुनाट इन्फ्लेमेशन असेल तर काही दिवसांत त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होत असते. आता कॅन्सर म्हणजे नेमकं काय, तर कॅन्सर जो आहे तो सेल सायकल जी आहे ती डिस्टर्ब होत असते. म्हणजे चुकीच्या पेशी किंवा अर्ध्या कच्च्या पेशी अतिप्रमाणात निर्माण होणे आणि एक चुकीचा अवयव तयार होणे, ट्यूमर तयार होणे किंवा तो पसरणे आणि आपली शरीरातली जी चयापचय प्रक्रिया आहे ती सगळी बंद करणे आणि त्याला नुकसान करणे, अशा टाईपचा सेल अतिप्रमाणात निर्माण होणे किंवा पेशी निर्माण होणे, अशा पद्धतीचा हा आजार आहे. कॅन्सर जो असतो तो संसर्गजन्य नसतो, पण चुकीची पेशी तयार होणे असा हा आजार आहे. आता कॅन्सरमध्ये आयुर्वेद काय करू शकतो, तर बऱ्याच वेळा कॅन्सरचे जे रुग्ण असतात ते आमच्यापर्यंत येतात आयुर्वेदाचार्यांच्यापर्यंत आणि त्यांना असं वाटतं की ॲलोपॅथी कोणतंही औषध न घेता किंवा केमोथेरपी रेडिओथेरपी न घेता फक्त काही आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सर पूर्णपणे बरा व्हावा. तर याच्यामध्ये पूर्ण असं संशोधन अजून झालेलं नाही आहे. जेवढं संशोधन झालेलं आहे ते फायदेशीर आहे, पॉझिटिव्ह आहे. अजून याच्यामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे की शुअर शॉट असं कॅन्सरचं औषध अजून तरी नाही की बाबा आयुर्वेदामध्ये सुद्धा की बाबा हे औषध घेतलं आयुर्वेदाचं किंवा ही ट्रीटमेंट घेतली की कॅन्सर 100% बरा होतो. किंवा ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आपण असं खात्री देऊ शकत नाही की केमोथेरपी रेडिओथेरपी घेऊन कॅन्सर 100% बरा होईल किंवा पुन्हा कॅन्सर होणार नाही. पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. आता बऱ्याच वेळा आत्ता जे ट्रीटमेंट कॅन्सरमध्ये जे दिलं जातं त्याच्यामध्ये केमोथेरपी रेडिओथेरपी किंवा गरज वाटेल तर सर्जिकल इंटरव्हेन्शन केलं जातं. हेच ट्रीटमेंट आत्ता फॉलो केली जातात. सुरुवातीला आत्ता कॅन्सरचे रुग्ण वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे डायग्नोस्टिक्स टूलसुद्धा आता वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं सुद्धा कॅन्सरचं डिटेक्शन रेटसुद्धा वाढलेलं आहे. प्रमाण तर कॅन्सरचं वाढलेलंच आहे कारण व्यसनाधीनता याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं वाढलेलं प्रमाण आहे. पण आता प्रश्न असा आहे की कॅन्सरचं करायचं काय. कॅन्सर झाल्यानंतर केमोथेरपी घ्यायचं, रेडिओथेरपी घ्यायचं, ऑपरेशन करायचं का आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू ठेवायची. तर माझे जे रुग्ण आहेत, मी ज्यांना आतापर्यंत जेवढे आम्ही कॅन्सरचे रुग्ण हाताळलेले आहेत किंवा जे कॅन्सरच्या रुग्णांना आम्ही जे औषधं देतो त्याच्यामध्ये केमोथेरपी रेडिओथेरपी चालू असते. तर केमोथेरपी रेडिओथेरपीचे सुद्धा खूप प्रचंड दुष्परिणाम रुग्णाच्या शरीरावर होत असतात. शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता वाढते, हार्मोनल चेंजेस होतात, त्यातला जो अवयव आहे तो कधी कधी निकामी होण्यासुद्धा शक्यता असते. किडनीवर अत्यंत दुष्परिणाम होतात, लिव्हरवर दुष्परिणाम होतात. अनेक प्रकारची रिस्क केमो रेडिओथेरपी घेतानाही सगळे असतेच आणि ती घेऊनच पुढं जायचं असते. कॅन्सर कोणत्या पार्टचं झालेलं आहे, शरीरामध्ये कोणत्या अवयवाचं झालेलं आहे, गुंतागुंतीच्या अवयवाच्या ठिकाणचं आहे का वरच्यावर आहे, याच्यावरसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. दुसरी गोष्ट स्ट्रक्चरल डॅमेज किती प्रमाणात झालेलं आहे बॉडीमध्ये त्याच्यावरसुद्धा अवलंबून असतं. केमोथेरपीचे जे ड्रग जे चॉईस करतात ऑन्कोलॉजिस्ट ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये त्याचे साईड इफेक्ट्स किती आहेत काय आहेत, या सर्व गणितावर शरीराचं पुढं कॅन्सर बरा होणार का नाही किंवा कॉम्प्लिकेशन जाणार का नाही हे अवलंबून असते. दुसरं रेडिओथेरपी दिली म्हणजे आपण त्याला शेक देणं म्हणतात. तर रेडिओथेरपीचं सुद्धा रुग्णाचं बल किती आहे, रुग्णाची शक्ती किती आहे, त्याच्यानुसार तो किती सहन करू शकेल याच्यावरसुद्धा अवलंबून बऱ्याच गोष्टी असतात. आता केमोथेरपी रेडिओथेरपी चालू असताना किंवा इमर्जन्सी असेल तर तुम्ही समजा ऑपरेशन केलं तर त्याच्या जोडीला तुम्ही आयुर्वेदिक औषधं नक्की घ्या. आयुर्वेदिक औषधांनी किडनीला आपल्याला वाचवता येतं, लिव्हरला वाचवता येतं, कॅन्सरच्या पेशी ज्या तयार होतात त्यांना रोकथाम करता येते कारण आयुर्वेदिक औषधं हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. आणि फ्री रॅडिकल जे तयार होतात शरीरामध्ये पेशींमध्ये तयार होतात ज्याच्यामुळं सेल डॅमेज होत असते, तो डॅमेज आयुर्वेदिक औषधं थांबवू शकतात, फर्दर डॅमेज थांबवतात. केमो रेडिओथेरपीनं होणारा जो डॅमेज आहे तो थांबवतात आणि कॅन्सरच्या पेशींनासुद्धा रोकथाम करणारी औषधं आयुर्वेदामध्ये वेगवेगळे कल्प ग्रंथोक्त आहेत ते वापरता येतात. अर्थातच तो रुग्ण बघून त्या रुग्णाच्या कोणत्या पार्टचा कॅन्सर आहे, किती प्रमाणात पसरला आहे, केमो रेडिओथेरपीला किती टॉलरेबल पेशंट आहे, हे सर्व विचार करून अनेक गुंतागुंतीचे विचार करून ट्रीटमेंट प्लॅन करणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की हे आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये आपण हिरकभस्म वापरतो, त्याच्यानंतर ताम्रभस्म वापरून एखादी गाठ झिजवता येते किंवा त्याच्या जोडीला हळदीसारखा जो प्लांट आहे हळदसुद्धा अँटी कॅन्सर म्हणून काम करते. असे असंख्य प्लांट आयुर्वेदामध्ये आहेत जे आपण कॅन्सरसाठी वापरू शकतो. पण प्रश्न असा निर्माण होतो की केमोथेरपी रेडिओथेरपीच्या जोडीला आयुर्वेदिक औषध घेता येतं का. तर निश्चितच घेता येतं. केमो रेडिओथेरपी चालू असताना आयुर्वेदिक औषध निश्चितच घ्या.
लवकरात लवकर सुरू करा. केमोथेरपीची सर्व माहिती आयुर्वेदिक वैद्यांना सांगा. आयुर्वेदिक वैद्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी त्या केमोथेरपीचं जे ड्रग आहे त्याची पूर्ण माहिती, अवयवात कोणत्या भागाचा अवयव आहे, कॅन्सर आहे त्याची पूर्ण माहिती, केमोथेरपीचे ड्रगचे साईड इफेक्ट याचा स्टडी करून त्या पद्धतीनं आयुर्वेदिक औषधांची योजना जर केली तर आयुर्वेदीय वैद्य हे कॅन्सरच्या अशा केसेस बेटर पद्धतीने हाताळू शकतात आणि रुग्णाला कॅन्सरपासून मुक्ती देऊ शकतात आणि विदाऊट नंतर सिम्पटम कॅन्सरचा रुग्ण हा लवकर रिकवर होऊ शकतो. रिकरन्स चान्सेस आयुर्वेदिक औषधं पुढे चालू ठेवली तर रिकरन्स चान्सेस जवळजवळ 0 होतात. तर अशा पद्धतीने कॅन्सर आणि आयुर्वेद असं आपण एकत्र कॅन्सरचं औषध आणि आयुर्वेद हे एकत्र आपण करू शकतो. निश्चितच ह्याच्यामध्ये होप्स आहेत. तर कॅन्सरच्या सर्व रुग्णांना माझी विनंती आहे की तुम्ही आयुर्वेदाचार्यांकडे अप्रोच व्हा आणि क्वालिफाईड आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन कॅन्सरचं औषध तुम्ही आयुर्वेदाचं जे आहे ते सुरू करा. धन्यवाद.